रामराम शेतकरी मित्रांनो, अलीकडेच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 5 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. प्रामुख्याने देशातील राखीव साठ्यातील हा कांदा शेतकऱ्याकडून खरेदी केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच आता संयुक्त अरब अमिराती या पाश्चिमात्य देशाला 10,000 टन कांदा निर्यातीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आज याबाबत अधिकृतपणे अधिसूचना जारी करत संयुक्त अरब अमिराती या देशाला कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनाकडून जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेत म्हटले आहे की संयुक्त अरब अमिराती या देशाला केली जाणारी ही 10,000 टन कांदा निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड या सरकारी संस्थेमार्फत ही करण्यात येणार आहे. दरम्यान यापूर्वी मार्च महिन्यात सुरुवातीला केंद्र सरकारने बांगलादेश या देशाला 50,000 टन कांदा निर्यात करण्यास अधिकृतपणे परवानगी दिली होती. तर बांगलादेशसोबत संयुक्त अरब अमिराती या देशाला 14,400 टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. अशी एकूण 64,400 टन कांदा निर्यातीला परवानगी यापूर्वी देण्यात आली होती. त्यात आता या अधिसूचनेनंतर आणखी 10,000 टन कांदा निर्यातीची भर ही पडणार आहे. तर मित्रांनो, दरम्यान या इतक्या तुटपुंज्या स्वरूपात कांदा निर्यातीत परवानगी दिली जात असल्याने त्याचा देशातील कांदा दरवाढ होण्यास कोणताही फायदा होत नाही. आजच्या निर्णयाचा विचार करता 10,000 टन निर्यात ही देशातील एका बाजार समितीची सध्याची एका दिवसाची रोजची आवक ही आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट आहे. परिणामी संपूर्णतः कांदा निर्यात बंदी हटवण्यात यावी अशी मागणी 3 ते 4 दिवसापूर्वी फळबाग निर्यातदार असोसिएशनने केंद्र सरकारकडे केलेली होती. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.